नागपुरात सध्या कडाक्याचं ऊन आहे, तापमान वाढलेलं आहे आणि या कडाक्याच्या उन्हातही शेकडो लोक सिलेंडरसाठी रांगेत लागून आहे. आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. घरगुती सिलेंडर घेण्यासाठी हे लोक जे आहे ते या ठिकाणी गॅस गोडाऊनच्या बाहेर आहे. आपण उन्हाचा तडाखा या ठिकाणी बघू शकतो. तापमान 40 पार गेलेलं आहे ना. अशा तापमानात हे सगळे ग्राहक जे आहेत ते या ठिकाणी सिलेंडर घेण्यासाठी आले. एवढ्या उन्हात तुम्ही आले सिलेंडर घेण्यासाठी, काय सांगणार काका? मी ना कोण आलं सिलेंडर घ्यायला? हम पहले स्लिप के लिए वहाँ खड़े रहे एजेंसी में। सुबह 6 बजे से एजेंसी में खड़े रहे, 9 बजे तक वहाँ रहे। 9 से अभी तक यहाँ आ गए तो ये अब खत्म हो गया बोल रहे। तो इनका काम है एक गाड़ी अभी बुला के सबको सिलेंडर देने को ना। हमारा अभी रमजान शरीफ का रोज़ा भी चालू है, धूप चालू है, आप लोग समझ सकते हो चीज़ को। तो इनको बोलिए, गुजारिश है क्या एक गाड़ी अभी आप बुलाइए। ब्लैक में बेच रहे सर 5-5 सिलेंडर इन लोग बिना पैसे से। स्लिप नहीं है, कुछ भी नहीं है, तभी भी सिलेंडर जा रहे, हमने खुद देखे अपने आंखों से। तुम्ही किती वाजता बसले? सवेरे से है ना सर। धूप है इतनी धूप में? ये देखो काले हो गए, नहाए नहीं, ड्यूटी पड़ गई आज की 900 रुपए रोजी। क्या करेंगे? 900 रुपए रोजी गिर गई, कल भी और ड्यूटी गिरेगी। कल के पैसे कौन देगा? इन लोग देंगे क्या हमारे को? कडाक्याचं ऊन आहे आणि या उन्हातही या ठिकाणी लोक जे आहेत ते गर्दीत आहेत. सिलेंडर घेण्यासाठी रांगेत लागून आहे. सिलेंडर मिळावं अशी मागणी या ठिकाणी केली जाते. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TVNine मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.